लघु उद्योग भारतीतर्फे 30व्या वर्धापन दिनानिमित्त निःशुल्क रक्त दंत नेत्र चिकित्सा शिबिर संपन्न। याबाबत वृत्त असे की आज दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी गुरुवारी सकाळी 10 वाजता MIDC येथील ओमश्री ॲग्रोटेक कंपनीत मोफत रक्त दंत नेत्र चिकित्सा शिबिर घेण्यात आले। लघु उद्योग भारतीच्या 30व्या स्थापना दिनानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले। तर या शिबिरामध्ये उद्योजक, कामगार व त्यांच्या परिवारातील सदस्यांची सर्व विविध तपासण्या या ठिकाणी करण्यात आल्या, ज्यात प्रामुख्याने अवधान, लडिंग, औद्योगिक क्षेत्रातील सर्वच कर्मचारी, कामगार यांच्या तपासण्या या ठिकाणी करण्यात आल्या। शिबिरात एड्स निर्मूलन पथक, दंतरोग तपासणी पथक, रक्त चाचणी तपासणी पथक, डोळे तपासणी पथक आदी सर्वच रक्त दंत नेत्र तपासणीचे पथक तज्ञ डॉक्टर्स यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी तपासण्या करण्यात आल्या। तर या कार्यक्रमासाठी लघु उद्योग भारती धुळे इकाई यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। तर कार्यक्रमासाठी ओमश्री ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले। तर मोठ्या संख्येने येथील कामगार, मजूर, कर्मचारी यांनी या शिबिराचा लाभ घेतला। लघु उद्योग भारती ही लघु उद्योजकांसाठी कार्यरत राष्ट्रव्यापी संघटना आहे। लघु उद्योग भारती भारताच्या प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अस्तित्व असणारी एकमात्र लघु उद्योजकांची संघटना आहे। लघु उद्योग भारती या संघटनेचा आज 30वा वर्धापन दिवस पूर्ण भारतात सेवा दिवस म्हणून साजरा केला जाणार होता। या अंतर्गत आज धुळे येथे ओमश्री ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये लघु उद्योग भारती धुळे इकाईतर्फे रक्त, दंत आणि नेत्र चिकित्सा, ओरल हेल्थकेअर, आईज चेकअप आणि ब्लड टेस्टिंग हा मेडिकल टेस्टिंगचा आरोग्यविषयक तपासण्यांचा कॅम्प म्हणजे शिबिर आम्ही इथे आयोजित केला होता। याच्यासाठी लघु उद्योग भारतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आणि अवधान औद्योगिक वसाहतीत आणि लळिंग औद्योगिक वसाहतीत असलेल्या सर्व उद्योजकांच्या येथील कर्मचारी, स्टाफ आणि मजूर यांच्यासाठी हा आरोग्यविषयक तपासण्यांचा शिबिर निःशुल्क करण्यात आला होता। यासाठी ओमश्री ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे आणि त्यांचेच सर्व असलेले श्री कैलास काका अग्रवाल यांचा आम्हाला बहुमोल सहकार्य लाभलं आहे। सर्व सहयोग कैलास काका अग्रवाल आणि ओमश्री ग्रुपतर्फे आम्हाला करण्यात आलं आहे आणि लघु उद्योग भारतीमध्ये आज बऱ्याच मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची, स्टाफची आणि मजुरांची मोफत आरोग्य तपासणी झाली आहे। यासोबतच सध्या निवडणुका असल्याने लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृती अभियानसुद्धा लघु उद्योग भारतीमार्फत राबवण्यात आलेलं आहे। यात तहसील कार्यालयामधून मान्य तहसीलदार मॅडम यांनी आमच्याकडे एक टीम पाठवली होती। त्यांनी पोवाड्यांद्वारे पथनाट्याद्वारे जनजागृती केली आणि मतदान करण्यासाठी प्रेरणा दिली आणि एक सेल्फी पॉईंट पण आम्ही इथे लावला आहे। प्रत्येक मजुराने, प्रत्येक कर्मचाऱ्याने मतदान करावा, मतदानाचा हक्क बजावा यासाठी संबोधन करण्यात आले आहे, मार्गदर्शन करण्यात आलं आहे, प्रेरणा देण्यात आली आहे। सगळ्यांनी फेसबुकला, व्हॉट्सअपला, सोशल मीडियावर आपल्या सेल्फी पॉईंटमधून मैं मतदाता लोकतंत्र मजबूत बनाता अशा आशयाचा एक सेल्फी पॉईंट आहे, त्याच्यावर फोटो काढून सगळ्यांनी आपल्या स्टेटसवर, DPवर, सोशल मीडियावर ठेवलेले आहे, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज जायला पाहिजे। अशा पद्धतीने मोफत तपासणी शिबिर आणि मतदार जनजागृती अभियान हे दोन्ही कार्यक्रम लघु उद्योग भारतीच्या स्थापना दिवस प्रित्यर्थ आज येथे ओमश्री ॲग्रोटेकमध्ये केले गेले। यात शारदा नेत्रालय, जवाहर मेडिकल फाउंडेशनचे अण्णासाहेब चुडामन पाटील स्मृती दंत महाविद्यालय, त्यांचा स्टाफ, डॉक्टर्स आणि थायरोकेअरचे डॉक्टर संजीव सिंग आणि चव्हाण डॉक्टर आणि NRHMचे बच्चाव डॉक्टर आणि त्यांची टीम आणि गवळी डॉक्टर या सगळ्यांनी आम्हाला निःशुल्क सेवा देण्यासाठी इथे उपस्थित झाले होते। कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी शहराचे नामवंत वास्तुविशारद आर्किटेक्ट रवी बेलपाटक सर, ओमश्री ग्रुपचे सर्वेसर्वा आदरणीय कैलास काका अग्रवाल, श्रीराम देशपांडे सर, साहेबचंदजी जैन, राहुलजी कुलकर्णी, लघु उद्योग भारतीच्या मावळते अध्यक्ष या सर्व मान्यवर उपस्थित होते आणि मोठ्या प्रमाणावर सर्व मजुरांची तपासणी करण्यात आली आहे।